नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 5वा अशोकचे चातुर्य पाहणार आहोत. भरतपूरच्या सिद्धोधन राजाला मनु, कुमार आणि अशोक नावाची 3 मुले होती. तिन्ही मुले हुशार, धाडसी आणि प्रेमळ होती. राजाचे तिघांवरही खूप प्रेम होते. आता राजा वयोवृद्ध झाला होता, म्हणून राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठी योग्य राजकुमाराची निवड राजाला करायची होती. राजाने तिघांनाही बोलावलं आणि म्हणाला, माझ्यानंतर तुमच्यापैकीच एक जण सिंहासनावर बसणार आहे. मात्र त्यासाठी मला तुम्हा तिघांचीही परीक्षा घ्यावी लागेल. बघा, इथे आपल्याला राजदरबार दिसत आहे. हा आहे राजा सिद्धोधन आणि हे त्याचे 3 राजपुत्र, ज्यांची नावं आहेत मनु, कुमार आणि अशोक. राजा आता वयोवृद्ध झाला आहे, म्हणून त्याला राज्यासाठी योग्य राजकुमाराची निवड करायची आहे आणि म्हणून त्याने या तिघांचीही परीक्षा घ्यायची असे ठरवले आहे. आता आपण बघूया की परीक्षा घेण्यासाठी राजा यांना काय सांगणार आहे. राजपुत्रांनी लगेचच होकार दिला. राजाने तिघांनाही सांगितलं, तुम्ही तिघांनीही अशी एखादी गोष्ट मिळवून दाखवा जिच्यामुळे तुमचा प्रत्येकाचा महाल भरून जाईल. तुम्हाला हवी ती मदत प्रधानजी व सैनिक करतील. मी उद्या पाहणी करायला येईन. राजाने तिन्ही राजपुत्रांना परीक्षेसाठी एक टास्क दिला. एक गोष्ट करायला सांगितली की एक असं काहीतरी गोष्ट मिळवायची होती, आणायची होती किंवा शोधायची होती की ज्यामुळे महाल भरून जाईल. मग आता तीनही राजकुमारांनी त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली, कारण जो जिंकणार होता तो बनणार होता राजकुमार, म्हणजेच उद्याचा होणारा राजा. राजकुमार मनूने खूप हिरे जमवून महालात आणले, मात्र त्यांनी तो अर्धाच महाल भरू शकला. त्यानंतर राजपुत्र कुमारने रंगबिरंगी वस्त्रांनी महाल भरण्याचा प्रयत्न केला, मात्र महाल भरायला वस्त्रही अपुरीच पडली. बघा, हे तीनही राजपुत्र होते. कोणतीही गोष्ट आणणे यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नव्हती. म्हणून राजकुमार मनूने हिरे जमवले की महाल भरून हिरे आणूयात, परंतु तो अर्धाच महाल भरू शकला. आणि राजपुत्र कुमार याने वस्त्र आणले. वस्त्र म्हणजेच कपडे. याला वाटले की आपण कपड्यांनी पूर्ण महाल भरून टाकू, परंतु महाल भरण्यासाठी वस्त्रसुद्धा अपुरे, म्हणजे कमी पडले. महाराज प्रत्येक राजपुत्राच्या महालात गेले, मात्र ते निराश झाले. शेवटी ते राजपुत्र अशोकच्या महालात आले. अशोकने महालाच्या मध्यभागी एक मोठा दिवा पेटवून ठेवला होता. त्या दिव्याच्या प्रकाशानं संपूर्ण महाल उजाळला होता. ते पाहताच महाराज समाधानानं हसले व त्यांनी राजपुत्र अशोकची मनसोक्त प्रशंसा केली. महाराजांनी त्यालाच भरतपूरचा भावी राजा म्हणून घोषित केलं. बघा, तीनही राजपुत्रापैकी अशोक हा हुशार राजपुत्र होता. महाल भरणं आणि तेही एका दिवसात, एका रात्रीत शक्य नव्हतं. त्याने विचारपूर्वक आपल्या महालाच्या मध्यभागी एक दिवा पेटवून ठेवला आणि दिव्याचा काय पडत असतो? प्रकाश. प्रकाशाने सर्व महाल भरून गेला. अगदी कोपरा महालाचा भरून गेला. जसे राजकुमारने हिरे जमवले पण तो अर्धाच महाल भरू शकला. राजपुत्र कुमारने वस्त्र आणले पण तरीही महाल भरला नाही. परंतु अशोकने मात्र केवळ एक दिवा महालात लावला आणि संपूर्ण महाल प्रकाशाने, उजेडाने भरून गेला आणि त्याचीच भरतपूरचा भावी राजा म्हणून महाराजांनी घोषणा केली. या कथेचं तात्पर्य आहे, काही कामे शक्ती किंवा मेहनतीनेच नाही तर युक्तीनेही पूर्ण होऊ शकतात. अर्थात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अशा प्रकारे आज आपण अशोकचे चातुर्य या पाठाचे स्पष्टीकरण पाहिले. पुढील भागात आपण अशोकचे चातुर्य या पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. धन्यवाद.